असे नाही इथे खड्डे आहेत खड्ड्यामध्ये तुम्ही आजकावणी केलेली आहे त्याबद्दल काय सांगाल? प्रत्येक वर्षी ही अशी अवस्था असते. दुर्दैवाने आम्ही एवढे निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका त्याच्यावर काय लक्ष देत नाही. पाक रस्त्याची चाळण होते पण यांच्याकडनं काय त्यातलं काय ऍक्शन घेतली जात नाही. किती जरी आम्ही निवेदनं दिली आणि किती जरी त्यांच्या मागे लागून किती विनंत्या केल्या तरी त्याचे लक्ष दिलं जात नाही. आता 15-20 दिवसात गणपती त्योहार आहे आणि आमच्या इथे गणपतीचं आमचं जे विसर्जन घाट आहे ते वळकोट रोडलाच आहे. या अशा अवस्थेत विसर्जनासाठी येणाऱ्या गाड्या चालणार कशा? बहुतांश इथं महिला वर्ग राहतो, पुरुष वर्ग हा परदेशात आहे. अशा रात्री अपरात्री जर डिलिव्हरी किंवा असं काही मेडिकल एमर्जन्सी काही जरी आली तरी ते मेडिकल एमर्जन्सी वगैरे अशी जर आली तर मग अशा वेळी जर त्यांना अर्जंटमध्ये जर हॉस्पिटलला जायचं असेल ते पोहोचू शकतील का? 2 व्हीलरची तर एवढी हालत हे होते. डबल सीट किती होतं. मागच्या वेळी एक आमची भगिनी जात होती, मागे बसली होती, 2 व्हीलर पडली आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. काय म्हणजे हे नगरपालिका काय कोणाची तरी मरण्याची वाट बघते का? की मेल्यानंतर किंवा एक मयत झाल्यानंतर ते खड्डे बुजवणार आहे का? गेल्या वेळी आम्ही त्यांना सांगितलं जर तुम्ही ह्या रस्त्याचे जर म्हणजे त्याचे खड्डे बुजवून जर व्यवस्थित करणार नसेल तर आमच्या ताब्यात द्या, आम्ही भात शेती तिथे करू, 4 लोकांचा रोजगार वाढेल. एवढं ह्या म्हणजे शरम लाज वगैरे आबरू शरम काय नाही. एवढी विनंती करून पाहता हे आम्ही लावतोय ह्यासाठी की कुठेतरी ह्यानी तरी त्यांना लाज वाटू दे, जाग येऊ दे आणि हे खड्डे बुजवून या नागरिकांचा त्रास त्यांनी कायमचा मिटवला पाहिजे. ह्यासाठी आम्ही एक आठवडाभर अजून थांबणार आहोत. निवेदन दिलेलं आहे. जर आठवड्याभरात हे खड्डे भरले गेले नाही तर इथले सगळे नागरिक घेऊन आम्ही नगरपालिकेवर आम्ही मोर्चा काढणार. नगरसेवक आमचे इंदिरा काँग्रेसचे आहेत आणि जी सत्ता आता ती शिवसेना आणि भाजपची आहे नगरपालिकेत. त्याच्यामुळे ते प्रयत्न करतात. ते प्रयत्न करत नाहीत अशातला भाग नाही. पण त्यांचं किती ऐकलं जातं ते आम्हाला हे दिसतं ह्याच्यावरनं की त्यांचं पण तिथे ऐकत नाहीत. म्हणजे नगरसेवक असून जर त्यांचं ऐकत नाही तर सामान्य लोकांचं हे काय ऐकणार? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आम्ही हे मुद्दामून जे करतोय हे त्या भात लावणं वगैरे हे त्याच्यासाठीच करतोय. कुठेतरी लाजेने तरी त्याने हे काम करावं. 3-4 महिन्या अगोदर इथे पॅचिंग झाली होती आणि 3-4 महिन्यामध्येच हे खड्डे इथे उकडले गेले आणि गेल्या वर्षी आपण इथेच या खड्ड्यावर बातमी केलेली. हाच स्पॉट आहे आणि त्या 1 वर्षानंतर परत तिथेच खड्डे आहेत. काय बोलाल त्यावर? खरं तर कसं आहे की कॉन्ट्रॅक्टरला जेव्हा हे टेंडर दिलं जातं त्यावेळी नगरपालिकेचा अंकुश राहत नाही त्यांच्यावर. त्यांचा इंजिनियर असतो की नाही देवासव आणि ते अंकुश नसल्यामुळे मग हातून मात्र काम केलं जातं. या नागरिकांनी गेल्या वेळी रस्ता थांबवला होता कारण ते म्हणत होते की आधी ब्लोअर मारा आणि त्याच्यानंतर मग डांबर टाकून मग जे काय असेल ते तुम्ही पुढची प्रोसिजर करा. पण ते एक दिवस काम बंद केलं नाही. दुसऱ्या दिवशी बेरडपणे त्यांनी नागरिकांना उत्तर दिलं की आम्हाला मग पोलीस प्रशासन बोलून आम्हाला ते काम करावं लागेल. काम काय आम्ही थांबवणार नाही आणि ते रेटवर घेऊन गेले. काम जर नीट व्यवस्थित झालं तर चांगलं. आता हा भाग आहे की नाही हा इथपर्यंत खराब झाला कमानीपासून तर अगदी पुलापर्यंत. हाच कॉन्ट्रॅक्टर होता. ह्यानेच तो रस्ता कमानीच्या पुढे गोळकोट पर्यंत केलाय. त्या रस्त्याला एक साधा खड्डा पण नाही. म्हणजे तिथे त्याने काम व्यवस्थित केलं, इमानदारीने डांबर वगैरे टाकलेला आहे आणि फक्त इथे त्यांनी लोक सांगत असताना पण लोकांचं ते जुगारून त्यांनी हे असं ह्या पद्धतीचा रस्ता केला. म्हणजे कुठेतरी मॅनेज झाल्याशिवाय हे सगळं होत नाही. आम्ही तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू की जर आठवड्याभरात आम्हाला हा खड्डे वगैरे व्यवस्थित बुजून दिले गेले नाही तर आम्ही नगरपालिकेवर मोर्चा काढणार. गेल्या वर्षी आपण खड्ड्याच्या साईज प्रमाणे मागणी केली होती. कुठे तलाव मागितलं होतं, कुठे मच्छी पाळण्याची व्यवस्था मागितली होती, कुठे स्विमिंग पूल मागितलं होतं. त्या संदर्भात काय झालं?
आम्ही आता मध्ये तुम्ही बघितलं ह्याच्या मागचा जो भाग आहे पालोजी बागच्या समोरचा, तर एवढं प्रचंड पाणी साचलेलं असतं. मी म्हटलं नाहीतरी तुम्ही खड्डे बुजवत नाहीत ना, म्हणून आम्ही सोशल ग्रुपच्या त्यांच्याकडे अशी मागणी केली होती की आम्हाला हे मच्छी पालनसाठी द्या, म्हणजे 4 लोकांना कुठेतरी त्याच्यातनं रोजगार निघू द्या ना. रोजगार तसं पण नगरपालिकेमुळे या खड्ड्यामुळे मिळतोय. आता हे आमचे टायरवाले वगैरे आहेत किंवा इथे गॅरेजवाले आहेत, त्यांचा हा जो व्यवसाय वाढतोय ह्या खड्ड्यांमुळे वाढतोय, त्यांचा रोजगार मिळतोय. पण जो त्रास होतोय तो सामान्य नागरिकांना त्रास होतोय. तर त्याच्यामुळे आम्ही ते मच्छी पालनसाठी पण मागणी केली होती आणि भात पेरणीसाठी पण आणि झाडं लागवडीसाठी पण मागणी केली होती, पण त्याच्याकडे पण त्याने काही लक्ष दिलं नाही. 8 दिवसापूर्वी व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणाले की हे राणी उन्हाळ्यात उठून झोपा काढल्या आणि आता पावसातून खड्डे भरले, तर हे खड्डे ते मातीने भरतात त्यामुळे वाहून जातात. होतं कसं मॅडम माहितीये का, हे आता ह्याच्यामध्ये असं असतो, मग हे खड्डे जर ह्याच्यामध्ये मकिंग तुम्ही टाकते, चिखल होणार ना रस्त्यात, ते काय खड्डा काय बुजला जाणार नाही. शिवाय तुम्ही डांबर वगैरे ते ओतूच शकत नाही, कारण तो टिकणारच नाही. मग पाऊस येईपर्यंत तुम्ही का वाट बघता, म्हणजे तुम्ही कोणाची तरी मारायची वाट बघता. मग एखादा कोण मेला की त्याच्यानंतर मग तुम्ही काम करणार आहात का, असं आम्हाला तरी असंच वाटतंय. जर हे खड्डे बुजत नसतील तर मला परवानगी द्या. मी या मक्याचे बिया इथं पेरणी करतो आणि पुढच्या वेळी मक्का शेती करतो, जेणेकरून मला याचा रोजगार भेटेल, जेणेकरून नगरपालिकेमुळे मला फायदा पोहोचेल. मच्छीचा ऑलरेडी आहे, तरी सुद्धा मला जर परवानगी दिली नगरपालिकेने तर मी मक्याचा सुद्धा व्यवसाय सुरू करीन.